फुटबॉल खेळायला जायचं आणि चिकू फुटबॉल खेळायला जायचंय. आणि तुला कुठे जायचंय? मग काय झालं? हा बोत येत असत तू. माझ्या मित्राने सांगितलं. तुला कुठे जायचं बाबू? ट्युशनला. तर हॅलो हाय नमस्कार. तुम्ही कसे बरे आहेत ना? आशा करते बरेच असाल आणि हसी खुशी माझे व्हिडिओ बघत असाल. तर आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आणि मी आता ह्याला हे दोघं आले तर स्कूल मधनं आणि ह्याला जायचे क्लासला. तर मी बनवलाय चहा आणि माझं दूध गेलं वरती. बापरे बघा चहा झालेला आहे माझा. चला तर मग आम्ही पितू चहा. सूरज 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 मोबाईल ठेव, मोबाईल ठेव. चल तर फटाफट सगळी काम आवरून घेते, घर घालते, घर पुसते आणि सगळं चकाचक करून टाकते मी. आता तुम्ही असंच चिदत थांबा आणि बघत राहा, कुठेही जाऊ नका. तर हे बघा आता माझी झालेली आहे घरातली साफसफाई, म्हणजेच सगळे कामं आवरायची तयारी. आणि पहिले मी सगळे कपडे बेडमध्ये म्हणजे हातरून पांघरून सगळे बेडमध्ये टाकून घेतलं. आणि कॅमेरा फ्लॅश चमकत होता म्हणून पडदा लावून घेतला आणि लाईट लावली. आणि म्हणलं आता पूर्ण घर वगैरे झाडून काढावा, कारण मी 2 दिवस झाले तर साफसफाई केली नव्हती चांगली. आणि घर 2-4 दिवसापर्यंत पूर्ण घर पुसून वगैरे काढलं नव्हतं, साफसफाई केली काही नव्हती. आणि पोरं बघा सगळे मुद्दामून पुढं पुढं करतात, इकडे तिकडे जातात ते. आणि माझा सार्थक म्हणल्यानंतर तर काही विचारूच नका. सार्थक तिथं मस्ती असणारच. तर तुम्ही तर बघत असाल प्रत्येक व्हिडिओमध्ये तो मस्ती करतच असतो. आणि पोरांनी ना एवढा कपड्याचा ढीग लावून ठेवलेला, तर मला ना सगळे झाडून वगैरे काढायचं होतं. आणि त्यांना म्हणलं तुम्ही मस्ती करू नका, एका जागेला बसा, अभ्यास वगैरे करा. तर ते काय ऐकायचं नाव घेतच नव्हते. आणि पहिली गोष्ट म्हणजे घरात जेवढं स्वच्छता असेल, जेवढी साफसफाई असेल तेवढं खूप चांगलं राहतं. आणि कसे माझे पोरं आहे ना, आणि इकडे ना सगळ्या जाळ्या लागलेल्या, ती मी खिडकी वगैरे उघडत नाही ना, इकडं रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळं खूप धूळ जमा होते, त्याच्यामुळं मी खिडकी खोलत नाही. दिव्याची काजळी ना अशी घरातच राहते आणि त्यांनी पूर्ण जाळ्या लागतात. तर तिथल्या थोड्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि इकडचं पूर्ण हॉल झाडून घेतला मी, पूर्ण क्लीन करून घेतला. आणि सूरजला बोललं उठून ते कपडे वगैरे आहेत ते बेडवरचे ते ठेवून दे. आणि पूर्ण धूळ 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 पूर्ण धूळ होते बेडरूममध्ये, बेडवरती, इकडं ह्या सोफ्यावरती पूर्ण धूळ जमा होते. ती सगळी पूर्ण झटकून घेतली. इकडं टेबलवरती धूळ होती ती झटकून घेतली. माझा फिश टँक आहे त्याच्यावरची धूळ झटकून घेतली, पूर्णपणे सगळी साफ करून घेतली. आणि मी त्याला बोललं सुपली आणून दे. तर तो सुपली तर नाहीच आणली, पण त्यांनी दुसरंच काय आणलं नक्की तुम्ही बघा. आणि तुम्ही बी हसताना काय घेऊन आलेला तो, त्याच्यावर ओरडले बी मी. आणि त्यांनी डोक्याला हाताने हा आज आहे फेस वॉश. आता बाईची जात म्हणल्यावर चिकटपणा तर करणारच. त्याच्यात 4 वेळा मी बघत होते हाय का काय, हाय का काय. 4 वेळा खोलायचा प्रयत्न करत होते पण नव्हतं. त्यांनी त्याला बघ हेल्मेट घेऊन आला. त्याला बोललं मी सुपली आण, तो घेऊन आला हेल्मेट. आता त्यांनी माहीत नाही मुद्दाम आणलं होतं तर का जाणून बुजून झालं त्याच्याकडनं, पण तो आला हेल्मेट घेऊन सुपलीच्या जागेला. तर त्याच्यावर मी ओरडले. आणि त्यांनी इथं आणली, मला सुपली दिली आणून. आणि मी कचरा वगैरे भरून घेतला सगळा, पूर्ण सगळं आणि तुम्ही म्हणता किती दिवसाचा कचरा काढलाय, असं काही नाही आहे. आणि त्याला बोलत होते सुपली पकड, सुपली पकड, त्यांनी काय उचलली नाही. बाहेरचं सगळं झाडून घेतलं. ही बघा सूरज आणि सार्थक आणि त्याचा मित्र दोघंजण दिवसभर घरात खूप मस्ती करतात. आता काही विषयच नाही, सुट्ट्या लागल्यात म्हणलं तर मस्ती तर भरपूर असणार. आणि मी पूर्ण दारातलं झाडून घेतलं. मला सवयच आहे घर झाडून घेतलं ना पहिलं दारात, कारण की घरात जेवढी स्वच्छता असेल तेवढीच दारात स्वच्छता असेल तर मस्त वाटतं. मी पूर्ण दारात वगैरे झाडून काढलं. आणि सुपलीतला कचरा इकडे डस्टबिनमध्ये नेऊन टाकला. आणि सूरजला बोललं ते हेल्मेट वगैरे उचल, त्यांनी काय ऐकलं नाही, तो मोबाईलच बघत बसला, तो काय ऐकतच नव्हता. आणि मला आता पुसायचे होते घर, तर मी बकेट भरून पाणी घेतलं. इकडे बाथरूममधून पाणी घेतलं आणि कपडा शोधत होते, मला कपडा भेटत नव्हता घर पुसण्यासाठी. तर
पोरांना काही असं सांडलं वगैरे, चहा वगैरे सांडलं का ती कपडा खराब करून ठेवतात, मग ते कपड्याचा वास येतो आणि त्याच कपड्याने घर पुसलं तर अजून घाण वास येतो, कारण मला नाही आवडत. आणि मी हे टाकलेलं आहे मीठ, कारण घर पुसताना प्रत्येक वेळेस मी मीठ टाकतच असते. गोमूत्र आणि मीठ कंपल्सरी टाकतेच मी, मला आवडतं. घर पुसताना आपल्या वास्तूसाठी ते खूप चांगलं असतं. कुणी बी माझ्या मैत्रिणी ज्यांनी घरं पुसायची असतील ना, त्यांनी कंटिन्यू म्हणजे 2 दिवसाला का व्हायना मीठ टाकून, 2-3 दिवसाला मीठ टाकून घर पुसत जा. ते आपल्या म्हणजे वास्तूसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. मिठाने किटाणू मारतात, त्याच्यामुळं मीठ हे फरशी पुसण्यासाठी नक्की वापरत जा. मी पण वापरते. आणि सगळं किचन वगैरे पुसून घेतलं मी. बेडरूम, हॉल पुसत होते आणि भरपूर अशी धूळ जमा झालेली, झाडूचा बी कचरा पडलेला आणि बाजूला रोडचं काम चालू आहे आमच्या इकडे, त्याच्यामुळं ना एवढी धूळ येते घरात. कितीक झटका, कितीक स्वच्छ करा, कितीक साफ करा, तर तेवढीच घाण एवढा वैताग येतो ना. तरी मी रोज 3-4 वेळा झाडू मारते, तरी बी एवढा फुफाटा निघतो, धूळ निघते घरातनं आणि झटकते. फिश टँक म्हणा, TV म्हणा, हे सगळं पुसून घेते, तरी तेवढीच धूळ बसते. आणि एकदा घर पुसलं ना तर एवढा असं थर असं झाडून काढल्याने झाडून का पूर्ण धूळ निघत नाही, आपण कपड्याने पूर्ण धूळ निघते, तर बकेटीमध्ये पूर्ण घाण जमा होते. आणि बघा, ही माझी किचन झालेलं आहे पुसून आणि हे बेडरूम पुसते. माझं बेडरूम एकदम शॉर्टकटमध्ये आहे. तिकडून एक फरशी आणि इकडून 2-3 फरशा, बेड खाली हात जाईल तेवढं मी पुसून घेत असे, कारण जास्त वाकूनात म्हणजे जास्त असा बुटका आहे ना तो, त्याच्यामुळे जास्त जमत नाही वाकून पुसायला. तरी होईन तेवढं मी वाकून पुसत असते त्याच्या खालचं. आणि लांबक्या बायचान्स कधीतरी लांबक्या मॉपनी पुसलं तर मग बेड खाली हात घालून पुसत असते. हा पण सोफा तसंच आहे, खूप खालीनं बुटका आहे, त्याच्या खालनं बी असं वाकून पुसून घेत असते पूर्ण मी. आणि जेवढं म्हणतात ना, जेवढी स्वच्छता असेल तेवढं मस्त वाटतं. आणि खरंच ज्या दिवशी बघा तुम्ही घरं सगळं पुसताना तेवढं किती खूप छान वाटतं ना. आणि हा माझा सूरज बघा मोबाईल बघत बसलाय आणि हे इकडं माझे घरं वगैरे पुसून झाले आणि मला घासायचे होते भांडे, तर ते टपातले भांडे मी रॅकला लावत होते. रॅकला भांडे वगैरे लावून झाले आणि मी इकडं भांडे घासायला घेतले. तर बघा मी किती स्पीडमध्ये काम करते, मी किती स्पीड आहे मला बघा. असं काही म्हणू नका, मी जरा वॉइसवरती बोलत आहे आणि स्पीड वाढवलेली आहे, कारण की सगळा स्लो व्हिडिओ मी बनवला, पूर्ण 1 घंट्याचा व्हिडिओ झालेला. असं काम करायला किती थोडं वाटतं, किती म्हणजे एकदम 16 ते 17 मिनिटात काम झालं असं वाटत असेल, पण असं काही नाही आहे. ह्याच कामाला दिवसभर भरपूर वेळ लागतो. आणि पूर्ण भांडे वगैरे घासून घ्यायचं म्हणलं. आणि सार्थक माझी मस्करी करत होता, सार्थक बोलत होता, मम्मी मी चाललो ट्युशनला, बॅग घेत होता, मी त्याच्या ओरडत होते, असं मला असं बोलू नको. सूरजने बी पहिला दुपारी अगोदर माझ्या संग प्रँक केला. त्यांनी बी बोलला मला, मी चाललो क्लासवरनं जाऊन रिटर्न वापस आला, मला बोलला, मला दीदीने वापस पाठवलं. तसंच सार्थक बी करत होता, बॅग घेत होता, निघत होता. आणि मला अगोदरच त्याच्या मित्राने सांगितलं, काकी ट्युशन नाही आहे, तो तुमच्यासोबत प्रँक करतोय. म्हणलं ठीक आहे, असू दे, मस्ती तर पाहिजेच, आपली लाईफ आहे म्हणले, हसून खेळून माझी. आणि मी मस्तीखोर म्हणल्यानंतर माझी मस्तीखोर मुलं असणारच. आईची मस्तीखोर मुलं. तर आमची खूप मस्ती असते तिघांची दिवसभर. आणि प्लस म्हणजे मग त्याचे मित्र बी येतात, माझ्या सार्थकचे, सूरजचे मित्र येतात, माझ्या बहिणीचे मुलं येतात, आमची मस्ती असते. आणि मी किती स्पीडमध्ये भांडे धुवून झाले बघा. म्हणताना तिने भांडे धुतले का नाही, पण असं काही नाही आहे, मी व्हिडिओचा स्पीड वाढवलेला आहे, त्याच्यामुळे ते फास्ट वाटते. सॉरी, माझा घसा जरा जास्तच बोलले, त्याच्यामुळे घसा हे झाला. आणि बघा बोलता बघा मी सगळे तुमच्या संग गप्पा मारता पूर्ण भांडे धुवून घेतले. तर नक्की बघा. आणि सगळं भांडे वगैरे घासून झाल्यावर पूर्ण क्लीन झाल्यानंतर बेसिंग घासायची काय वेगळीच मजा असते, किती चकाचक असं वाटतं बघा. पूर्ण भांडे वगैरे घासून झाले आणि बेसिंग पूर्ण मी क्लीन करून घेत आहे, ते मला नाही आवडत. आणि माझा राहिलेला तवा घासायचा, सगळ्या भांड्याला एवढा जोर नाही लागत तेवढा तव्याला लागतो, खसाखस घासायला लागतो, कारण आपण त्याच्यावर भाजतो चपात्या. आणि प्लस म्हणजे मी तुम्हाला आता मी दाखवली जाळी ही त्याच्यामध्ये टाकायची, कारण खारकट मी काहीसुद्धा बेसिंगमध्ये जाऊन देत नाही, कारण खाली चेंबर पूर्णपणे चेकअप होतो. त्यामुळे मी ना
पूर्ण एक एक चायपत्तीसुद्धा मी ह्याच्यामध्ये बेसिंगमध्ये टाकत नाही आणि त्या जाळीमध्ये सगळी काढून कॅरीबॅगमध्ये भरत असते. आणि माझे भांडे वगैरे झाले, मी बेसिंग पूर्णपणे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि हे बघा सगळं धुवून धावून मला म्हणजे कसं चकाचक असलं का किती मस्त वाटतं बघा. आणि बघा पूर्णपणे बेसिंग धुवून झालं आहे आणि ते सगळं खरकट चायपत्ती वगैरे सगळं मी त्या कॅरीबॅगमध्ये भरलेलं आहे. आणि झाले माझे नळ बिळ धुवून घेतलं सगळं. चहाने खूप तहान लागलेली मला, म्हणलं आता पाणी पेवा. भरपूर वेळ झालेला काम करून घरबिळ झाडून पुसून काढले सगळं आणि मी हे आता पाणी पित आहे. चला तर म्हणलं आता पाणी पेवा, 2 घोट का होईना. फिल्टरमधलं पाणी बी संपलेलं माझ्या, मग फिल्टर चालू केलं नंतर ना. आणि किचनवरची मी जरासं म्हणलं तुम्हाला आता दाखवा, माझी पूर्ण साफसफाई झालेली आहे. सूरजला बोललं, सूरज हा कचरा निहून डस्टबिनमध्ये टाक. तो काय लवकर ऐकत नव्हता, 4 वेळा सांगायला लागतं, मला ऐकतच नाहीत. आणि तरी बघा हे माझं किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे. भांडे वगैरे घासून झालेले आहेत, घरं पुसून झालेले आहेत, पूर्णपणे घरं वगैरे पुसून झालेले आहेत सगळे. आणि आता राहिलंय ते हा कपड्याचा ढिगारा. ह्या कपड्याच्या ढिगाऱ्याला बघून असं वाटतं झोपून घ्यावा, पण काय आता त्याच्या घड्या तर घालावंच लागतील. पोरांनी दिवसभर कुदून सगळं बेडशीट वगैरे सगळं साफ करून ठेवलं ना. आणि हा बघा हा दिवसला मोबाईल बघत. तर चला मी आता कपड्याच्या घड्या घालून घेते पूर्णपणे. आणि फॅनचा आवाज कसा याने व्हिडिओचा आवाज बिलकुल क्लिअर येत नाही, तर असंच. तरी बघा मी सगळे बाहेरचे कपडे काढून घेत आहे. आणि हे बघा पूर्ण ढीग लावलेला कपड्याचा. हे कपडे घालायचे म्हणले ना, कपाटातले कपडे काढणार, ढीग लावणार, सगळे कपडे काढणार, ढीग लावणार, अंगातले कपडे काढणार, इथंच ढीग लावणार. ते कधीच असे पारुशे कपडे, मी त्यांना लय वेळा त्याच्या ओरडत होते, मी लय वेळा सांगितलेलं आहे पारुशे कपडे टाकत जाऊ नका. कारण मला पारुशे कपडे असं म्हणजे लगेच उकळतात. आणि मी सगळे कपडे धुताना ना, पहिली म्हणजे मी प्रत्येक वेळेस कपडे धुताना कम्फर्टमध्ये पिळल्याशिवाय धुत नाही कपडे, कारण मला नाही आवडत ते कम्फर्टमध्ये नाही पिळल्यानं तर घाण वास होतो. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस मी कम्फर्टमध्येच कपडे पिळून काढत असते. आणि हे बघा किती स्पीडमध्ये मी काम करते, बघा किती स्पीड आहे मला. तर खरंच म्हणताना हा किती तुम्हालाही माहीत आहे, व्हिडिओ हा स्पीडमध्येच केलेला आहे. कारण टाईम वेळात वेळ थोडा का होईना व्हिडिओ छोटा होईल म्हणून मी स्पीडमध्ये केलेला आहे. आणि म्हणलं वॉईसवरती व्हिडिओ बनवावा, कारण पूर्ण व्हिडिओ बनवायचं म्हणलं माझ्या व्हिडिओला 2 सुद्धा व्ह्यूज जाणार नाहीत. त्यामुळं म्हणलं आता आपल्या स्पीडमध्येच करावा आणि आपल्या वॉईसवरती करावा. कारण आणि खाली हे वेळेस लेकरं खूप खेळत असतात आणि व्हिडिओ चालू असताना खूप कालवा असतो, त्याच्यामुळं माझा आवाज कमी आणि पोरांचाच आवाज जास्त होतो, बॅकग्राऊंडचा आवाज भरपूर येतो व्हिडिओमध्ये. तर बोललं आपलं वॉईसवरतीच करावा. तर त्याला मी बोललं आणि ते काय करतो, कपडे काढले नाही इथंच टाकणार, कपाटातले कपडे काढले नाही इथंच टाकणार, ढीग लावणार. तर मी बघा सगळ्या कपड्यांच्या घड्या घालत आणलेल्या आहेत. त्यांचे कपडे, माझे कपडे, आमच्या आहूंचे कपडे, दोन्ही मुलांचे कपडे, सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि व्यवस्थित आपलं कपाटात लावून ठेवा. पण काही फायदा नाही आहे, माझे मुलं आहेत ना, नाही काय भेटलं ना तर लगेच कपडे सगळे बाहेर रिटर्न असतात, परत रिटर्न आहे तिथंच तो ढिगारा असतो. आणि अंग पुसलं त्याचं कपड्याचं सुद्धा टावेलसुद्धा तिथंच टाकणार, वल्ला टावेल ते सुद्धा तिथंच टाकणार. हे काय त्याला बोललं हो की पारुशे कपडे लय वेळा सांगितलेलं. आणि बेडच्या तिकडे पाठीमागं शर्ट घालून ठेवलेला, तर मग तो शर्ट काढला आणि त्याला बोललो हा बघ कसा वास येतोय. आणि हे बघा सगळे मी कपडे व्यवस्थित घड्या घातले आणि कपाटामध्ये ठेवले, त्यांचे कप्प्यात वेगळे, माझे कपडे वेगळे. आणि हे आमच्या आहूंचे कपडे ते बोलले मला घाला येत नाहीत पॅन्ट, ते दुसऱ्यांना दे, तर ते कपडे वेगळे ठेवलेले आहेत ह्या लाल डब्यामध्ये. तर हा एवढा मोठा ढीग लावलेला कपड्यांचा विचार. माझं बेडरूमसुद्धा आवरून झालेलं आहे आणि ही वडणी, ही शर्ट आणि हा झोपला एकदम निवंत. बेडरूमसुद्धा पूर्णपणे आवरून झालेलं आहे माझं. आणि ही पोरांच्या बॅग इथंच असतात खुर्चीवरती. तर चला आता मी बनवते चहा. आणि त्यांना लय वेळा सांगितलेलं आहे, हेल्मेटसुद्धा त्यांनी बेडमधलं हेल्मेटसुद्धा बाहेर काढून ठेवले, कशाला काढले काय माहिती, काही काढायची गरजच नाही आहे. सॉक्सन हे पारुशे कपडे जिकडे तिकडे सगळीकडे पारुशेच कपडे करून टाकलेत. आणि हे बघा एवढे पारुशे कपडे निघले, तर काढणार कपडे आणि पारुशे टाकणार, काढणार आणि घरात कपड्यात टाकणार. तर हे बघा माझा चहा झालेला आहे उकळून. आणि या चहा प्यायला सगळे
या चहा प्यायला सगळे. कोण कोण चहाचं प्रेमी आहे ते नक्कीच सांगा. आणि कोणाकोणाला चहा आवडतो प्यायला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हे माझे इन 3.5 केस आहेत ना, ते टकलं पडायला लागले. त्याला मेहंदी लावायला काय होईना मला. आज लावायची होती, बोललो लावून 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 पण काय विसरून गेले. विसरून म्हणजे होतं माझ्या ध्यानात, पण मेहंदी लावणार कोणच नाहीये. सूरज सार्थक त्याला चहा प्या. तर या तुम्ही चहा प्यायला. आम्ही पण पितो चहा, तुम्ही पण पी चहा. आणि जसं की तुम्हाला म्हणलं मी, हे माझे इनमीन आणि 3.5 केस टकलं पडायला लागले. त्याला मेहंदी लावायची होती. हा, आणि त्याचं वाढायला लागले. ज्याचे केस वाढायचे त्याचे नाहीत वाढत, आणि ज्याचे नाही वाढायचे त्याचेच भरपूर वाढत. बघा माझ्या पोराच्या बीतपर्यंत पण केस आले. तर ये बाबा तुझं तोंड दाखव. हा बघ माझा पोरगा. हा छान आहे. 2 टाइम शॅम्पूने डोकं धुतो न विसरता. चल, तर मी आता पिती चहा वगैरे. माझी सगळी कामं झालेली आहेत. घरातली सगळं क्लिनिक, घरं वगैरे झाडून बिळून, सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून सगळं झालेलं आहे. जेवण बिवण करून सगळं झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा कसा होता. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. प्लीज प्लीज प्लीज. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खरंच खूप सारं स्वागत होतं आणि धन्यवाद. असाच मला सपोर्ट करत जा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगते की प्रत्येक व्हिडिओमध्ये मला असाच सपोर्ट करत जा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.